राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला कर्जमाफीच्या मुद्द्यावर बच्चू कडू आणि शेतकरी नेत्यांची काल मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झालेली आहे। 30 तारखेपर्यंत जे आहे ते कर्जमाफी करू असं मोठं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे आणि या संपूर्ण लढा जो आहे तो प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वात उभारण्यात आलेला होता। बच्चू कडूंच्या अनेक आंदोलनाला जर आता आपण पाहता आतापर्यंत अनेक मोठं यश आलेलं आहे आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावर देखील बच्चू कडूंच्या या आंदोलनाला यश आलेलं आहे। बच्चू कडूंच्या खांद्याला खांदा लावून राबणारे संपूर्ण कार्यकर्ते आहेत। बच्चू कडू जेव्हा मुंबईला गेले त्यानंतर आंदोलन हाताळणारे संपूर्ण कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत। बच्चू कडूंच्या पहिल्या निवडणुकीपासून तर आजपर्यंत संपूर्ण कार्यकर्ते बच्चू कडूंसोबत असतात। या बच्चू कडूंच्या कार्यकर्त्यांना नेमकं काय वाटतंय ते आपण जाणून घेऊया। सर्वप्रथम आपल्याबरोबर बल्लू जवंजाळ आहेत। भाऊ, काय सांगणार? मोठं यश या संपूर्ण लढ्याला आलेलं आहे। पहिल्या निवडणुकीपासून बच्चू कडूंसोबत तुम्ही होतात, काय सांगणार? निश्चितच मोठं यश बच्चू भाऊच्या या आंदोलनाला प्राप्त झालं आहे। ज्या पद्धतीनं बच्चू भाऊचं नेतृत्व एक संघर्ष करून मागच्या 25-30 वर्षापासून सुरू झालं। खरं तर बच्चू भाऊची सुरुवात ग्रामपंचायतच्या निवडणुकीपासून झाली। मग ग्रामपंचायत झाली, पंचायत समिती झाली, जिल्हा परिषद झालं, नंतर विधानसभेची निवडणूक लढलो आणि विधानसभेत पहिल्यांदा लढताना अपक्षपणे 1200 मतांना बच्चू भाऊंचा पराभव झाला। आणि तो पराभव झाल्यानंतर आम्हा सर्व कार्यकर्त्यांना विचार पडला की आपल्याजवळ पैसे नाही आहे, आपल्याजवळ कोणतं राजकीय पाठबळ नाही आहे आणि आपण आता पुढे कसं टिकू। तर आम्ही तिथं एक प्रहार नावाची संघटना आज उभी केली, जे संपूर्ण महाराष्ट्रात आज तळागाळात पोहोचली आहे। आणि प्रहार आम्ही निर्मिती केल्यानंतर मग लोकांच्या लहान सहान समस्या घेऊन आम्ही 5 वर्ष काम करत राहिलो। मग रुग्णसेवा असन, रक्तदान असन, विजेचा प्रश्न असो, कोणताही प्रश्न असो, आम्ही तिथं जाऊन पळायचो। बच्चू भाऊवर 350 गुन्हे दाखल आहे। इथं माझ्या आजूबाजूनं असणाऱ्या माझ्या सर्व सहकार्यावर 150 ते 200 गुन्हे प्रत्येकावर दाखल आहे। आणि असं असताना बच्चू भाऊचं नेतृत्वात कोणीही मागं हटलं नाही, कारण हे नेतृत्व अतिशय सच्चाईनं काम करणार होतं। आणि आज ज्या पद्धतीनं मागच्या 6 महिन्यापासून रायगडपासून बच्चू भाऊंनी हा लढा सुरू केला, तर उपोषण करून रायगडला 3 दिवसाचं उपोषण झालं, नंतर मशाल आंदोलन झालं, नंतर रक्तदान करून आंदोलन झालं, नंतर पुन्हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पावन नगरीत मोजरी इथं 7 दिवसाचं उपोषण झालं। आणि नंतर पायदळ यात्रा देशाचे पहिले कृषी मंत्री पंजाबराव देशमुख यांच्या जन्म ठिकाणापासून ते चिलगव्हाण, जी महाराष्ट्रातली पहिली सामूहिक आत्महत्या आहे, त्यांच्या गावापर्यंत 150 किलोमीटरची यात्रा केली। परंतु सरकारनं हे सर्व अतिशय गांधीगिरीनं करत असताना कोणतीही दखल घेतली नाही। आणि म्हणून शेवटची आरपारची लढाई म्हणून नागपूरला आपण महाएल्गार आंदोलन करायचा असा निर्णय घेतला आणि सर्व शेतकरी नेत्यांची मोड बांधून बच्चू भाऊच्या नेतृत्वात हे आंदोलन लाखोच्या संख्येत झालं आणि पूर्ण यश मोठं आलेलं आहे त्या संपूर्ण लढ्याला। कार्यकर्ता म्हणून काय वाटतंय? तुम्ही सर्व लोक बच्चू भाऊंच्या पाठीशी देखील धुरा सांभाळत असता। कार्यकर्ता म्हणून आज अतिशय आनंद आहे। कदाचित आम्ही आमदार होणार नाही, खासदार होणार नाही, परंतु हे शेतकऱ्यासाठी हा जो न्याय आम्ही देऊ शकलो, जो एवढ्या दिवसापासून प्रलंबित होता आणि सरकार बनवाबनवी करत होतं, हे सर्वात मोठं यश आहे। आणि याचा सर्व जे सर्वांना याच्यात पुण्य भेटन, त्याचे सर्व पुण्याचे भागीदारी आमचे कार्यकर्ते आमच्यासह सर्व आहे, हे सर्वात समाधानाची गोष्ट आहे। आज कार्यकर्ते परत जाणार? आज कार्यकर्ते पहिले भाऊ एअरपोर्टला आल्यानंतर सर्व कार्यकर्ते त्यांचं जल्लोषात स्वागत करणार आहे। नंतर नागपुरात थोड्या वेळ थांबून नंतर टप्प्याटप्प्यानं तिवसा असेल, अचलपूर असेल, चांदूर बाजार असेल, या ठिकाणी भव्य रॅलीचं आयोजन शेतकरी आणि शेतमजूर बांधवांनी केलं आहे, ते सुद्धा वाट पाहत आहे। म्हणून आम्ही नागपुरात आज जास्त वेळ थांबणार नाही। जास्तीत जास्त भाऊ आल्यानंतर 1 तास नागपुरात भाऊ असणार आहे, कारण शेतकरी तिकडे वाट पाहत आहे। ज्या पद्धतीनं आमदार पदावर नसताना सुद्धा बच्चू भाऊ लढले, सरकार विरोधात लढले, लागन तेवढा प्रचंड दबाव करण्यात आला, गुन्हे दाखल करण्यात आलं, तरी बच्चू भाऊ थांबले नाही। प्रहारचा कार्यकर्ता थांबला नाही, आमचे शेतकरी बांधव थांबले नाही आणि हे मोठं यश त्याच्यामुळे संपादन झालं आहे। दिव्यांग आहेत, कुठून आले दादा तुम्ही? नांदेडून। प्रत्येक आंदोलनात तुम्ही असता का बच्चू भाऊंच्या? नाही, मी फर्स्ट बारच आलेला आहे, फर्स्ट बारच आलो मी इथं। काय वाटते, गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू होतं नागपूरमध्ये, दिव्यांग लोक मोठ्या प्रमाणावर या बच्चू कडूंचे आंदोलन असतात। कर्जमाफी संदर्भात आता कुठेतरी सरकारने ठोस पावलं उचललेली आहे। 30 जून तारीख देण्यात आलेली आहे, काय वाटते? आणि दिव्यांगांचे देखील अनेक प्रश्न होते। हे 30 जून हे तारीख त्यांनी दिलेली आहे, पण विश्वास नाही आहे सरकारवर। हे फसवं सरकार आहे, विश्वास ठेवून बघलेला आहे। मागे बी तुपकर साहेबांनी बी असेच आंदोलन काढले होते, त्यांनी म्हणले एक बैठक बोलवतो म्हणले होते,
बैठक बोलवतो म्हणले होते. म्हणल्यानंतर त्यांनी बैठक बोलवले नव्हते. त्यांनी मग हे फसवू सरकार आहे. शेतकऱ्याचं बरंच नुकसान होलेलं आहे. हे शेतकऱ्यांचं बरंच नुकसान होतंय असं सांगितलेलं आहे दिव्यांगांनी. संपूर्ण प्रहारचे कार्यकर्ते होते, राज्याच्या कानाकोपऱ्यामधनं आलेले आहेत. बच्चू कडूंच्या प्रत्येक आंदोलनामध्ये जर आपण पाहिलं तर या कार्यकर्त्यांचा जो आहे तो मोठ्या प्रमाणावर सहभाग होत असतो. कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.